एक महिला होती आणि घरच्यांच्या मर्जीने तिचं एका तरुणासोबत लग्न लावून देण्यात आलं होतं. अगदी उत्साहामध्ये सगळं काही पार पडलं होतं. नवीन नवरी तिच्या मनामध्ये अनेक अशी अपेक्षा, अनेक अशी स्वप्न, संसार सुखाचा होईल का नाही होईल, सगळं काही व्यवस्थित होईल का नाही होईल, अनेक असे मनामध्ये प्रश्न. लग्न चांगल्या पद्धतीने झालं, रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही व्यवस्थित पार पडलं. सुहागरात्रीची वेळ आली. जेव्हा नवरा बायको एकत्र आले, एका रूममध्ये झोपलेले होते, एका बेडवरती. नवरदेवाने पहिल्या दिवशी दोघांमध्ये एक उशी ठेवली आणि गाढपणे झोपी गेला. पहिल्या दिवशी नवरीला वाटलं की दिवसभरच्या थकव्यामुळे थकले असतील, त्यामुळे घाईघाई गडबडीत झोपले असतील, म्हणून नवरी पण झोपी गेली. ती काही बोलली नाही. परंतु काही दिवस निघून गेल्यानंतर दररोज तोच प्रकार घडायला लागला. तेव्हा मात्र नवरीची सासू जी होती ती त्यांच्या दोघांच्या मध्ये नंतर झोपायला लागली बरेच दिवसानंतर. एक दिवस काय झालं, नवरीच्या हातामध्ये एक फाईल लागली हॉस्पिटलची. त्या हॉस्पिटलमध्ये दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण. नेमकं काय आहे, कुठे घडलं, आपण सगळं बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, लाईक करा, सपोर्ट करा. चॅनलवरती नवीन असलं सबस्क्राईब करा, म्हणजे मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि माझे व्हिडिओ बघायला भेटतील. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे, कारण की आसपास थोडंसं काम चालू आहे, त्याचा आवाज असतो चालू, त्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाही. समजून घ्या. व्हिडिओ कंटिन्यू करा, लाईक नक्की करा. 22 जून 2024 रोजी एका तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर सगळं काही सुरळीत होतं. नवरीला वाटत होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या नवरदेवाने दोघांमध्ये उशी ठेवली, गाढ झोपी गेला. पहिल्या दिवशी तोच प्रकार, दुसऱ्या दिवशी तोच, तिसऱ्या दिवशी तोच, असं बऱ्याच दिवस चालत राहिलं. त्यानंतर तिने काही विचारलं तर सांगायचं की मी आजारी आहे, असे कारण द्यायचं. काही दिवसानंतर नवरा बायकोच्या मध्ये स्वतः त्या नवरीची सासू जी आहे ती झोपू लागली. दोघांना वेगवेगळं करत होती. मग आता संपूर्ण प्रकरणात ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती, कारण की खूप दिवस झाले होते. नवऱ्याचे एक नाटक, मध्ये उशी काय ठेवायचं, नंतर आजारी काय आहे, नंतर सासू काय, दोघांमध्ये झोपायला यायची. तिला काय चालू आहे काही समजेना. तर एक दिवस नवऱ्याची फाईल तिच्या हातामध्ये लागते घर आवरत असताना. त्यामध्ये असं होतं की नवऱ्याच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत, त्याचं शरीर साथ देत नाही. बायकोने नवऱ्याला विचारलं हा काय प्रकार आहे, ती आरडाओरडा करायला लागली. तेव्हा नवऱ्याने आणि सासूने तिला गप्पा बसायला सांगितलं. तिच्यावर धावून सुद्धा गेला. तिला म्हणाला, तुझी किडनी मला दे, नाही तर 30 लाख रुपये दे, असा दबाव तिच्यावर टाकत होता. तिला काय करावं काही समजेना, पण ती काही शांत बसली नाही. तिने हा सगळा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. घरच्यांनी ताबडतोब जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. नवरा, सासू आणि त्यांच्या घरातल्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तर मुलाला दोन्ही किडन्या खराब झालेल्या होत्या, तरी त्यांनी फसवून लग्न केलं होतं, त्यामुळे आता त्यांना अटक केलेली आहे. खोटा जास्त दिवस लपत नसता. आता फसवणूक केल्याबद्दल त्यांना अटक केलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.